नमस्कार अमर, स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. अस्मा, तुझं सुद्धा कसली गोड हसली. हा अस्मा, मगाशी आई म्हणाली की बाबा सतत चिडतात, रागावतात. खरंय का ग? हो की नाही? हो. बाबा रागवतात की आई रागवते? बाबा कमी रागवतात. चला, उत्तर आलेलं आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे बाबांना रागावणं भाग पाडलं जातं. बरोबर. आता ते कॉलेजचे दिवस पोद्दार मधले, आणि त्यावेळेला असं कधी झालं किंवा कधी वाटलं की आपण हिच्याबरोबर लग्न करणार आहोत किंवा करायचं आहे? आम्ही खूप चांगले मित्र होतो, म्हणजे आहोतही अजूनपर्यंत. तर त्यामुळे असं वेळ म्हणजे जवळजवळ आम्ही 10 वर्ष तरी एकत्र होतो. 9 वर्ष एकत्र होत आहे. नंतर असं म्हणजे गोईंग ऑन स्टडी असं जेव्हा वाटलं की नाही, आता आपल्याला लग्न करायला हवं आणि आता आपलं वयही झालेलं आहे लग्न करा इतकं, तर बाहेर कोणी शोधण्यापेक्षा आपण दोघं एकत्र छान लग्न करूया, लग्न केलं. फुलवा आज ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये, म्हणजे आधी एकापेक्षा एक मध्ये सगळ्या मराठी रसिकांनी तिला बघितलं. त्यापूर्वीही वेगवेगळ्या वाहिन्यांवरून खरं तर तिने उत्तमोत्तम नृत्य प्रकार सादर केलेले होते. पण त्यानंतर एकापेक्षा एक, मग स्वतः नाचता नाचता तिच्यातली जी कोरिओग्राफी लोकांना दिसली, मग नटरंग सारखा चित्रपट आला आणि वाजले की 12, म्हणजे सगळीच गाणी त्याच्यातली सुपरहिट झाली. तर ह्या सगळ्या प्रवासाकडे बघताना तुला फुलवाबद्दल काय बोलावंसं वाटतं? खूप अभिमान वाटतो. तिने खूप मेहनत केलेली आहे या सगळ्यासाठी. काही कुठं म्हणजे कुठेही स्लो काम म्हणजे पाट्या टाकणं म्हणा किंवा उगीतच जाऊन तिकडे वेळ घालवणं म्हणा, असं तिने कुठेही कधीही केलं नाही. खूप जेन्युइन काम केलेलं आहे प्रत्येक वेळेला. म्हणजे मी स्पष्ट सांगतो की एवढा वेळ तिने घातलेला आहे स्वतःच्या कामात आणि एवढं प्रेम आहे तिला, तर इट हॅज टू हॅपन. आज नाही तर उद्या होणारच होतं. ते लवकर झालं आणि छान झालं. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद घेता आला त्या गोष्टीचा, आणि त्यामुळे खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. बरं, तिच्या स्वभावामुळे तिचं बऱ्याचदा नुकसान होतं असं तुला वाटतं का? 100%. नाही, आमचा याच्यावर वाद होतो. मी ती काम करते, जीव तोडून काम करते. जीव तोडून काम केल्यानंतर मामा बनवल्याचा अनुभव येतो आणि मग स्वतःची चिडचिड होते तिची. त्याचं असं म्हणणं की पीपल टेक यू फॉर ग्रँटेड. तू सगळ्यांनाच अगदी सॉफ्ट आणि अशी वागू नकोस. पण माझं असं म्हणणं आहे आदेश की तू, माझा तसा स्वभाव आहे की जे करायचं ते पुढचा फायदे तोटे बघून नाही करायचं. काही वेळा फायदा होतो, काही वेळा तोटा होतो. मी जी काही आज आहे ती त्याच्यामुळे पटतं. नंतर वेळोवेळी अनुभव येतो की नाही, कॅल्क्युलेशन केली नाही पाहिजेत आणि ती नाही केली म्हणून पण तरी हा चिडत असतो. कारण क्षणिक चिडचिड होतेच. बरोबर, आणि ती होणारच. पण कारण ते स्वभाव असतात. मला असं वाटतं की तुमच्या दोघांचे स्वभाव तितके छान आहेत, तितके गोड आहेत, म्हणून छान तुम्ही आनंदाने हसता आहात. तुला आणखी काय करण्याची इच्छा आहे किंवा नवीन काय करतेस? आताचा एकापेक्षा एकचा 6वा सीझन माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक वेळी मी ज्युरी म्हणून आले, मेंटॉर म्हणून आले, आणि यावेळी मला परफॉर्म करायची संधी मिळणार आहे. तर हे मला जास्त चॅलेंजिंग वाटतं. कारण काय असतं, नेहमी तुम्ही नाचताना तुमच्या कम्फर्ट लेवलला नाचता, की मला जे नाचायला आवडतं ते मी नाचते. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरता तर तुमच्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर तुम्हाला नाचायला लागतं, जे मी कधी आयुष्यात केले नाहीत. असे नंबर्स मला करायचे आणि त्याच्यावर कमेंट्स ऐकायच्या, की कधी कधी असंही ऐकायचं की हे वाईट झालं. तर मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप हिंमत लागते, आणि जी मला माझी ताडून पाहिजे, म्हणून मी ह्याच्यात आहे. अस्मा नाचते की नाही? हो, मस्त नाचते. व्हेरी गुड, खूप छान नाचते. अमरचा डान्स आम्हाला कधी बघायला, म्हणजे मी आता नाच असं मी म्हणणार नाहीये, पण आम्हाला हा क्षण कधी अनुभवता येईल बाबा, येईल की नाही? स्क्रीनवर तर नक्कीच नाही. घरी नाचून दाखवेल. पण तुमचं लग्न झालं ते उखाणा वगैरे घेतला होता तुम्ही दोघांनी? काहीच नाही. तिकडेच चुकलो आम्ही. कुठे? अमरने असं वाचलंय काय झालं होतं? फुलवा खामकर, मी याचा, आणि सगळे असे उभे टेबला, आम्ही ठरवलं रजिस्टरच करायचं आणि मग रिसेप्शन, सगळे असे उभे वगैरे, आणि जोरात फुलवा खामकर यांचा माझा पती म्हणून स्वीकार करता. मी अमर खामकर, फुलवा खामकर यांचा पती म्हणून स्वीकार करतो, असं तू बोलला. आणि सगळीकडे इकडे हर्षबाई. पण ते पुढे तसंच झालं ना. तुला आता घरात ही कशी वागवते मला माहिती आहे ना. काय काय रे, तू काय सांगितलं? तू काय त्या दिवशी म्हणाली? काय तू त्या दिवशी म्हणालीस ना की जराही माझ्या एका शब्दाच्या बाहेर नाही तो, म्हणून असं वाटतं. हो, नाही नाही नाही, ही सगळी मस्करी आहे. पण खूप छान हा जोडा आणि आमची अस्मा